आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर आता काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपमध्ये येणार असा दावा परिणय फुकेंनी केला। तर मुंबईमधल्या बैठकीनंतर लोणावळ्यातल्या अधिवेशनात सुद्धा काँग्रेसचे काही आमदार गैरहजर राहिले। पाहूयात हा रिपोर्ट। 16 ते 17 काँग्रेसचे असे आमदार आहेत जे अशोक चव्हाण साहेबांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांनी मोठा दावा केलाय। काँग्रेसचे 16-17 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी दावा फुकेंचा आहे। हे सर्व काम अशोक चव्हाण पार पडणार असल्याचंही फुकेंनी सांगितलं। भाजपात येऊ इच्छिणाऱ्या 16 ते 17 आमदारांची अशोक चव्हाणांसोबत बैठक झाल्याचंही फुकेंचं म्हणणं आहे। मला असं वाटतं जवळपास 16 ते 17 काँग्रेसचे असे आमदार आहेत जे अशोक चव्हाण साहेबांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। या संदर्भात अनेक बैठकासुद्धा अशोक चव्हाण साहेबांनी घेतलेल्या आहे आणि निश्चितच जे लोक त्या बैठकीत होते ते सगळेच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। 12 फेब्रुवारीला अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला। 13 तारखेला अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला आणि 14 तारखेला अशोक चव्हाणांना भाजपनं राज्यसभेवर खासदारकीचं तिकीट दिलं। तर 15 तारखेला काँग्रेस मुंबई विधान भवनातल्या कार्यालयात आमदारांची बैठक बोलावली। त्या बैठकीला काँग्रेसच्या 44 पैकी 38 आमदार हजर राहिले। आमदार केसी पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, मोहन हंबर्डे, राजू पारावे आणि सुलभा खोडकेंच्या गैरहजेरीचं वैयक्तिक कारण सांगण्यात आलं। 16 आणि 17 तारखेला लोणावळ्यातल्या अधिवेशनालाही काँग्रेसचे 13 आमदार गैरहजर राहिले। मात्र 13 गैरहजर राहिलेल्या आमदारांनी वैयक्तिक कारणांमुळेच येऊ न शकल्याचं सांगितलंय। ज्यात सुलभा खोडके, केसी पाडवी, कुणाल पाटील, राजेश एकाडे, अमित झनक, यशोमती ठाकूर, सुभाष धोटे, माधव पवार, मोहन हंबर्डे, जिशान सिद्दीकी, आमीन पटेल, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील यांचा समावेश आहे। आता परिणय फुकेंनी आपल्या दाव्यानं काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही 400 पार म्हणताय आणि काँग्रेस पळवत आहे, राष्ट्रवादी पळवत आहे, शिवसेना पळवत आहे, माणसं पळवत आहे, पक्ष पळवत आहे। हा काय गोंधळ काय आहे? म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या कार्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्हाला जनतेतून नाकारतायत। त्यामुळं फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात जाल। लोक तुम्हाला आता सोडणार नाही। नेत्यांची अभाव आहे, कमतरता आहे म्हणून कदाचित ते अशी अफवा पसरवतात। भाजपला दुसरं काही बघा, कामाच्या मुद्द्यावर ते कधीच बोलताना दिसत नाहीत, ह्या गोष्टीवरच बोलतात। आज लोकांची कामं केली आहेत, 10 वर्ष केली नाही आहेत तरी 10 वर्ष त्यांचे खासदार निष्क्रिय ठरले। ज्या ज्या ठिकाणी लोक हताश झालेत, लोक वैतागलेत, जरा एवढा वेळ जे आमच्यात घालवतात थोडा जमिनीवर पण उतरून बघा की परिस्थिती काय। फक्त महाराष्ट्रातच नाही तर काँग्रेसला इतर राज्यातही जबर धक्का बसताना दिसतोय। महाराष्ट्रात अशोक चव्हाणांनंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सोनिया गांधींचे विश्वासू कमलनाथही भाजपच्या वाटेवर आहेत। मुलगा खासदार नकुलनाथ यांच्यासह कमलनाथ लवकरच भाजपात दाखल होणार असल्याची माहिती आहे। नकुलनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर काँग्रेसचा बायोडेटा हटवलाय। कमलनाथ यांच्या मुलासह दिल्लीत दाखल झाले। त्यांची भाजपच्या हायकमांडशी बैठक होणार आहे। नंतर पुढच्या काही तासात भाजपात कमलनाथांचा प्रवेश होईल असं कळतंय। विशेष म्हणजे कमलनाथांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजपमधील प्रवेशासंदर्भात पत्रकाराच्या प्रश्नावर एक सूचक वक्तव्यही केलं। ज्यांना भाजपमध्ये जायचं त्यांनी जावं असं कमलनाथ म्हणाले। वो कह रही है अगर आप लोग भी क्या कह रहे हैं? बहुत सारे लोग कांग्रेस से बीजेपी में ज्वाइन कर रहे हैं, क्या कहना है आपका? वो सब जिनकी मन मंशा है वो करें। लोकसभेच्या निवडणुकीआधी भाजपात इन्कमिंग सुरू झाली। ही इन्कमिंग महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरात असेल असं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।